जर का मंडळी तुमच्या मुलांना पण केक खायची इच्छा झाली ना, असं झटपट होणारा बिस्किटापासून केक तयार करून द्यायचा. मग एवढा भारी लागतात ना, त्यासाठी काय करायचं, क्रीम बिस्किट घेतलाय, कुठलाही बिस्किट तुम्ही घ्या. क्रीम साईडला काढून घ्यायची आणि बिस्किट मिक्सरमध्ये पावडर तयार करून घ्यायची. आता जोपर्यंत केक होत नाही ना, तोपर्यंत मुलंही असे मध्ये-मध्ये करत असतात मग. आता त्याकडे काय करायचं, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी दूध घालून घ्यायचे. खूपच जर मिश्रण घट्ट झालं ना, त्यात थोडंसं दूध आणखी घाला, काहीच प्रॉब्लेम नाही. 1 पळी तेल घालून घ्यायचं आणि केक टिनमध्ये नोटबुकची कव्हर लावून घ्यायची आणि थोडंसं तेल लावून साईडला ठेवून घ्यायचे. त्यात आपल्याला अर्धा चमचा इथं खाण्याचा सोडा घालून घ्यायचे. बेकिंग पावडर किंवा इनो घालायची काहीच गरज नाही. इथं तवा मी लगेच गरम करायला ठेवला होता. केक टिनमध्ये मिश्रण घालून घ्यायचे. 35 मिनिटासाठी आपल्याला बेक करायला ठेवून द्यायचे. तुम्ही 35 मिनिटात बघू शकता मस्त केक आपला चांगला स्टीम झाला आहे आणि चांगला फुगला पण आहे. पूर्ण केक थंड होऊ द्यायचा. नंतरच तो केक टिनमधून तो बाहेर काढून घ्यायचा. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसा झाला तर. मस्त आपला स्पॉन्जी केक बिस्किटापासून इथं तयार झाला. अगदी झटपट, काहीही वेळ लागला नाही. आणि लगेच वाटणे बघायची. लगेच कट करून घ्यायचा आणि लगेच मुलांना खायला द्यायचा. मुलंही खुश आणि मम्मीही खुश. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.